नमस्कार, मी स्वातीस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. उन्हाळा सुरू झाला आहे आणि या रखरखत्या उन्हातून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा मनाला तृप्त करणारं, शांत करणारं, थंडगार असं काहीतरी प्यावंसं वाटतं. आणि मग अशा वेळेस असं झटपट होणारं काय आहे, तर ही होममेड लस्सीची रेसिपी आज मी तुमच्याशी शेअर करते आहे. अगदी रेसिपी 5 मिनिटात होणारी आहे, त्यामुळे नक्की पहा, पण व्हिडिओला स्किप अजिबात करू नका. तर अगदी 5 मिनिटात होणारी थंडगार, मनाला शांत, तृप्त, मस्त वाटणारं असं आपण आज लस्सीची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथं मी जे दही घेतलेलं आहे ते मी घरीच करून घेतलेलं आहे. तर या होममेड दहीपासूनच आपण आजची ही होममेड लस्सी करणार आहोत. तर एका भांड्यामध्ये मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, यातच 5-6 आईस क्यूब्स घालून घेऊयात. त्याचप्रमाणे एक छोटी वाटी पिठी साखर घ्यायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता रवीने किंवा विस्करने आपण हे छान घुसळून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा की मिक्सरमध्ये अजिबातच लस्सी करू नका, कारण त्यामुळे अगदी पातळ होते. त्यामुळे शक्यतो अशी भांड्यामध्ये रवीनेच घुसळा शक्यतो. तर आता इथं आपली लस्सी तयार आहे. आपण एका सर्विंग ग्लासमध्ये ही काढून घेऊयात आणि वरून मलईदार दही किंवा मलई घातली तरीही चालेल. तर अगदी मस्त 5 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.